मी रंजना रेसिपीज। आज आपण दूध पनीरची एकदम वेगळ्या पद्धतीत भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या। एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो, 1 इंच अद्रकचा तुकडा आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। आपण आता ह्याचा ग्रेव्ही करून घेऊया। आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि याला लागण्यासाठी अर्धा लिटर दूध आहे आणि 200 ग्रॅम पनीर आहे। तर मलाई पनीर आहे, तर हे वापरलं तर याची टेस्ट ह्याच्यामध्ये छान लागते। आता आपण ही शिमला मिरची आणि कांदा हे कापून घेऊया। तर हे असे कापायचे, ह्याचे भाग असे करायचे। मिरची छोटी होती शिमला मिरची, म्हणून 3 घेतल्यात आणि एक छोटा कांदा घेतला आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला। तर एवढं ठीक आहे। कांदा पण असाच कापून घ्यायचा, असा कापायचा आणि याचं हे अशा पाकळ्या करून घ्यायच्या कांद्याच्या पण। हे सगळं असं वेगवेगळं करून घ्यायचं। आता मी कढई तापायला ठेवली आणि ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकतोय। आणि मी हा कांदा असा करून घेतलाय पूर्ण, आणि ही 3 शिमला मिरची आहे आणि 2 कांदे आहेत, त्याला आपण फ्राय करून घेऊ। आता बघा 2-3 मिनिटं मी याला परतून घेतले। आता हे चांगलं मऊ झाले, आपण याला काढून घेणार आहोत। आता आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे, हे मी काढून घेतले आणि आता याच्यात तेल घालते। दोन चमचे आणि अर्धा चमचा घातलाय तेल। एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि 1 तेजपत्ता आणि थोडंसं जिरं। आता आपण हा मसाला टाकतो याच्यात। हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। हा बघा, आता चांगला असा थोडासा मोठाच गॅस ठेवायचा, गॅस कमी नाही करायचा, म्हणजे मसाला लगेच भाजला जातो। 1-2-3 मिनिटं लागतात फक्त। बघा आता तेल सुटत चाललंय याला आणि याचा सुगंध पण खूप छान येते। आता तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला पण छान परतून झालाय। आता मी गॅस थोडा कमी करते आणि याच्यात आपण सुके मसाले ॲड करू। आता गॅस कमी केलाय। त्याच्यात हळद घातली, धना पावडर, आणि 1 चमचा मी तिखट घातले। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। याला थोडंसं परतून घ्यायचं। गॅस थोडा आता मोठा केलाय। आता हे परतून घेतलेला कांदा आणि शिमला मिरची आहे ती आपण याच्यात घालू।
याला पण ह्याच्यासोबतच फ्राय करून घ्यायचं. साधारण 2 मिनटं फ्राय केलं तरी चालतं, काही जास्त करायची गरज नाही. आधी आपण करून घेतलेलं होतं कांदा आणि मिरची. आता गॅस थोडा कमी करते आणि याच्यात दूध घालणार आहे. तर एक लक्षात ठेवायचं, आपण आता ज्या वेळेला दूध ह्याच्यात टाकतो त्यावेळेला सतत त्याला ढवळावं लागणार आहे, एक 5 मिनटं तरी. आणि पाणी अजिबात घालायचं नाही, फक्त दूधच. आता हे दूध घातलं आहे तर 1-2 मिनटं ह्याला बारीक ह्याच्यावरच हे. आता आपलं दूध चांगलं, आता ह्याला उकळी फुटली की आपण पनीर टाकणार आहोत ह्याच्यात. पण सतत हलवत राहायचं असं. आता बघा याला एक चांगली उकळी आली. आता मी ह्याच्यात पनीर टाकते. पनीर मसाला आहे, 2 चमचे पनीर मसाला टाकते. आता ह्याच्यामध्ये मसाला टाकून झालेत सगळे. आता कसुरी मेथी घालते.